नमस्कार मंडळी, मी जितेंद्र जोशी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो 5व्या भागात तुमच्या आवडत्या कार्यक्रमाचं नाव आहे तुफान आलया. काय काय कसं कसं वाटतंय, बरं वाटतंय की नाही? मला ठाऊक आहे तुम्हाला खूप काही सांगायचंय, मनात अशा गोष्टी खतखत आहेत. आम्ही इथे गेलो होतो, तिथे गेलो होतो, आम्ही हे केलं ते केलं, इतक्या वाजता उठलो, असे पोचलो, अशा लोकांनी आमचं स्वागत केलं आणि मग तिथे जाऊन अशी छावणी होती, मग आम्ही श्रमदान केलं. काय काय सांगायचंय ना तुम्हाला, जे सांगायचं ना तेही मला तुम्हाला सांगायचं, म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय. काय पोहोचवायचंय तर 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी चला गावी या उपक्रमात काय काय झालं आपण पाहूया. 30 एप्रिल हा विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही गावांमध्ये जोरदार तयारीचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी 1 मे महाराष्ट्र दिनी शहरातून येणाऱ्या श्रमकारांच्या स्वागताची तयारी गाव करत होती. आणि मग 1 मे उजाडला, शहरी माणसं गावात पोहोचू लागली. स्वागत आणि प्रार्थना झाल्या. बघता बघता लोकांच्या हातात कुदळ फावडी दिसू लागली आणि श्रमदानाला जोरदार सुरुवात झाली. कुठे सीसीडी खणले गेले, कुठे एलबीएस बनले, तर कुठे कंपार्टमेंट बंडिंग. वेगवेगळ्या शहरांतून, समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांमधून लोक एकत्र येऊन दुष्काळाशी टक्कर देत होती. औरंगाबाद म्हणजे काहीतरी 50 किलोमीटरवर आहे इथून, तर तेवढं करून जर येऊ शकत नाही तर आम्हाला शरम वाटायला पाहिजे. म्हणून आज महाराष्ट्र दिवस साजरा करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या मातीचं रण फेडण्यासाठी आम्ही आणि माझे 9 सहकारी आज आलेलो आहे. ऑफिसमध्ये काम जे करतोय त्यापेक्षा एक वेगळं, एक सेल्फ मोटिवेशन ज्याला म्हणतो तसं वाटतं. आम्ही असा विचार केला की बा एक नागरिक म्हणून काहीतरी छोटासा मुंगीचा किंवा खारीचा वाटा या सगळ्या जनतेसाठी आणि पाणीच्या साठवण्यासाठी आपण थोडासा तरी घेतला पाहिजे. तो हम यहाँ पे आके कुछ कर रहे हैं तो वी कैन नो द रियल वैल्यू, ग्राउंड रियलिटी, दैट हाउ पीपल आर डीलिंग विद दैट. सो ये बहुत ही अच्छा तरीका है उसको पास से देखने का. गावकऱ्यासोबत काम करणं हा म्हणजे मराठीत सांगायचं तर दुग्ध शर्करा योग. जे ही मेहनत करतात ती आपल्याला आज दिसायली आहे. आमचे 2 मुली आहे, ते पण मोठे होणार, त्यांना त्या टायमाला पाणीसाठी काय त्रास होणार असं नाही व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही असं सगळं ते प्रयत्न श्रमदान द्यायला आले. आपल्या मेंटॉर्स सोबत खूप सारी कलाकार मंडळीही त्यांचा सहभाग देण्यासाठी पोहोचली. जवळजवळ 10,000 लोक शहरांतून आली. साधारण 40,000 लोक यजमान गावातून व आजूबाजूच्या गावातून आली. अशा तब्बल 50,000 लोकांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी श्रमदान केलं. गावकऱ्यांनी पण या आपल्या शहरी मित्रांचा खुल्या दिलाने पाहुणचार केला. एवढी लोक येऊन असं वाटतंय की जसं काय पंढरीचा विठ्ठल माझ्या गावात आलाय आणि त्याला आम्ही कुठं एवढा आनंदाने आम्ही भरून गेलोय. गावातल्या लोकांनी आम्हाला ज्या पद्धतीने कोऑपरेट केलेलं आहे, इट वॉज फंटॅस्टिक. बिचुकले गावातील राजेंद्र संकपाळ यांनी तर उन्हात काम करणाऱ्या श्रमकाऱ्यांसाठी 1 टन कलिंगड फुकट देऊ केले. जेव्हा शहरातली लोक गावकऱ्यांना भेटली, चेहऱ्यांना नावं मिळाली. अनोळखी माणसांमध्ये ओळखीची नाती तयार झाली. ओ काका, ओ ताई, ओ दादा अशा प्रेमळ हाकांनी परिसर भरून गेला आणि श्रमदानाचा सोहळा कौटुंबिक झाला.
आता पहिल्यांदाच आपण आपल्याच लोकांशी कनेक्ट होतोय खऱ्या अर्थाने असं वाटतंय. ते बाहेरून जे लोक आलेले ना ते असे वाटत नव्हते की सिने ॲक्टर आले किंवा वेगवेगळ्या पोस्टची लोक आली. त्यांच्याशी बोलल्यानंतर ना आपण तेही आमच्यातलेच आहेत असं फील झाला. तळपत्या उन्हात केलं गेलेलं हे मेहनतीचं काम थकवणारं न होता उलट ते एका आनंददायी जल्लोषासारखं झालं. खूप मोठ्या गोष्टीला आपण एक छोटासा भाग म्हणून एक पार्ट होतोय आणि त्या पार्ट होतोय ह्याच्यामुळेच खूप आनंद होता. आज जो घाम निघलाय तो असा वाटतो की खरं हा सोन्याचा घाम आहे. कष्ट अजिबात झाले नाही. मला अजून दिवसभर करायला सांगितलं तरी मी काम करेन. अन्न गुडगुडे नान गुडगुडे दुष्काळ व्हायला जबरा झाले नाही याला म्हणते खऱ्या अर्थानं गरजा महाराष्ट्र. गरजा महाराष्ट्र. करेक्ट. डंका झालाय. होय ढंका झाला. प्रत्येक जण तिकडे जो आला होता शहरातून तो इतका उत्साहित झाला होता. म्हणजे मी जिकडे खड्डा खणत होतो तिकडे मला खूप हसू आलं जेव्हा मी खड्डा करता करता एक माणूस आला आणि म्हणाला की अहो प्लीज मला अलोकेट केलेला खड्डा आहे. तुम्ही किती खोदणार तुम्ही बाजूला मला करेक्ट. श्रमदानापेक्षा उत्सवाचं वातावरण बघून खूप बरं वाटतंय. माझ्या 7 पिढ्यांमध्ये कोणी शेती केली नसेल. मी कधीही शेतीची अवजारं जवळनं पाहिली नाहीयेत. मी कधीही मातीत जाऊन काम केलेलं नाहीये या पद्धतीचं. तर हा एक अनुभव माझ्या गाठीशी आला आणि मला थेट भिडता आलं तिथल्या लोकांशी. आता हे संचित माझं आहे. आजच्या काळामध्ये समूह एकत्र आला की तो काहीतरी विपरीत करतो. तर त्याच्या अगेन्स्ट म्हणजे ही नवा पायंडा आपण पाडतो की समूह एकत्र आला तर काहीतरी रचनात्मक घडवू शकतो. हा विश्वास देणारं हे काम आहे. एकच म्हणत आहे की ती मग जुना एक शेर होता की कौन कहता है आसमान में सुराग नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. अरे क्या बात है. वाह वाह वाह. तर महाश्रमदान झालं. शहरातला माणूस गावातल्या माणसाकडे ढुंकूनही पाहत नाही असा आपला एक समज आहे. शहरातल्या माणसानं जाऊन गावातल्या कष्टकऱ्याच्या हातात हात दिला. त्यांच्यात वर्षानुवर्ष असलेली दरी भरून निघाली. अशीच आणखी एक दरी आपल्या या चळवळीच्या निमित्तानं भरून निघते. काय झालं पाहूया. मराठवाड्यातील औसा आणि निलंगा तालुक्यातील गावागावांमध्ये आजकाल पांढऱ्या, लाल आणि गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये 3 गट श्रमदानाचं कार्य करताना दिसत आहेत. मित्रांनो, हे कुठल्याही पथकाचे कार्यकर्ते नाही आहेत बरं. ही एका विशिष्ट उद्देशाने श्रमदान करणारी खास मंडळी आहेत. कोण आहेत ही माणसं, काय उद्देश आहे त्यांचा, जाणून घेण्यासाठी पोहोचले आमिर खान आणि किरण राव. नमस्कार. नमस्कार. मला सांगा हे काय आहे? रेड टी शर्ट्स आणि व्हाईट टी शर्ट्स आणि पिंक टी शर्ट्स हे काय आहे? हे ग्रामसेवकची टीम आहे. रेड टी शर्ट मध्ये आणि व्हाईट मध्ये तलाठी अँड अबोव ऑफिसर्स. तलाठी आणि अबव ऑफिसर्स. आणि पिंक टी शर्ट्स ग्रामसेवक. अच्छा, निलंगा ग्राम सेवक. आणि तुम्ही औसा ग्राम सेवक. तो ये आप लोग ने क्या शुरू किया श्रमदान, ये आप लोग आके करते, इसके बारे में बताएंगे. मागच्या शुक्रवारी रात्री आमच्या जिल्हाधिकारी सरांचा फोन आला. ते आपल्याला अशा गावात जायचं आहे जिथे लोक कामच करत नाही. पूर्ण संघटना आली सर आणि गावातले सगळे लोक आले आणि त्यांना विश्वास बसत नव्हता सर. नंतर फार मोठा जमा झाला. अनगड दगडी बांध, लूज बोल्डर स्ट्रक्चर आम्ही तिथे तयार केलं. शेतकऱ्याचं काम केलं सर आणि मग गाव आता फुल पेटलेलं आहे सर. आता इथून पुढे सर तो वनवा थांबणार नाही सर. 22 मेला पण थांबणार नाही सर. एवढी आम्ही शाश्वती देतो. तर आम्ही सर्व स्टाफ दरवर्षी टँकर आणि अधिग्रहण याचा एवढा भयंकर सामना करतो. अक्षरशः त्याच्यामध्ये आमच्यावर अटॅक सुद्धा होतात. गाव पातळीवरील कर्मचारी आणि भांडणं होतात. हा दरवर्षी आमचा जो रोल आहे हा दुष्काळाच्या नंतरच्या उपाययोजना आम्ही करत आलो. फर्स्ट टाइम दुष्काळच येऊ नये म्हणून ह्या उपाययोजना याच्यासाठी आता आम्ही कंबर कसलेली आहे सर. असं म्हटलं जातं की जगामध्ये 3रं महायुद्ध जे आहे ते पाण्यासाठी होणार आहे. पण आपल्या प्रेरणेनं हे जे पाण्याचं काम करण्यासाठी उतरलेले जलसैनिक आहेत ते जगामध्ये 3रं महायुद्ध तर होणारच नाही सर. आणि जर झालं तर ते पाण्यासाठी होणार नाही. या सरकारी कर्मचाऱ्यांना श्रमदानाची अशी काही गोडी लागली आहे की त्याच्या पुढे ते आता कशाचीच पर्वा करत नाहीत. काल परवा शिवला श्रमदान करते वेळेस नजर चुकीनं लागला. त्यामध्ये 20 ते 25% पडले. त्याचं काय मला वाटलं नाही, परंतु काम करावं असं वाटलं. 2-3 दिवस बेडवर पडण्यापेक्षा शेतात काम केलेलं बरं वाटतंय. आप लोग जो ये कर रहे हैं ये बहुत बड़ा काम है. इसमें आप लोग जिस तरह जुड़े हैं
और आपने जो निर्णय लिया है, जो बाकी राज्य में सब लोग देखेंगे, तो बाकी एडमिनिस्ट्रेशन के लोगों को भी बहुत प्रेरणा मिलेगी आपसे और वो भी ऐसा काम करेंगे. तो बहुत बहुत धन्यवाद आप लोगों. आणि मग आमिर आणि किरणने या अनोख्या श्रमकर्यांसोबत श्रमदान सुद्धा केलं. वा 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 वा. क्या बात आहे. याला म्हणतात खरं ऍडमिनिस्ट्रेशन का हो? खरं खरं. मला वाटतं की प्रत्येकामध्ये माणूसपण जे असतं ना ते कुठेतरी जागृत झालंय, ते प्रज्वलित झालंय असं वाटतं. म्हणजे माणूस कधीच वाईट नसतो, तो आजूबाजूच्या सभोवतालच्या परिस्थितीमुळे कदाचित वाईट होत किंवा चांगला हा त्याच्यावरती शिक्का बसतो. पण ही जी माणूसपणाची ज्योत आतमध्ये असते ती काही काही लोकांची विझलेली असते, ती कुठेतरी आजूबाजूच्या या सगळ्या ज्या ज्योती पेटलेल्या पाहिल्यानंतर कुठेतरी पुन्हा प्रज्वलित होते आणि ती माणसासाठी म्हणून काम करते. मग तो शासकीय आहे का अशासकीय आहे, कुठल्या हुद्द्यावरचा आहे, शेवटी तो माणूस आहे ग्राउंड लेवलला, आणि तो ग्राउंड लेवलला येऊन माणसासाठी काम करतोय. ही फार महत्वाची गोष्ट असते. बरोबर आहे. क्या बात आहे. म्हणजे हे जास्त मला आवडलं की जिकडे काम चालू नाहीये तिकडे गेलेत लोक. आमच्याकडे जनरली कसं होतं, एक म्हण आहे म्हणजे जिकडे भरपूर लोक आहेत तिकडे जायचं, म्हणजे जिधर बम उधर हम. पुढचा एक जिधर बम उधर हम, फट गए बम हट गए हम. बम म्हणजे खूप, आमच्याकडे बम म्हणजे खूप असेल तिकडे आम्ही जा. नाही, आपण हे सगळं म्हणतोय पण आणखी एक दरी भरून निघते. ती काय आहे पाहूया. अंकित जयस्वाल, मूळ गाव विदर्भातील मायेगाव, पण इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी वर्ध्याला असतो. इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला असणाऱ्या अंकितने आपल्या गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाउंडेशनचं प्रशिक्षण घेण्याचं ठरवलं. अंकित सोबत मायेगावचे अजून काही जण प्रशिक्षणाला असणार होते, पण आयत्या वेळेला त्यापैकी दोघांचं जाणं रद्द झालं. अंकित समोर मोठी अडचण निर्माण झाली होती आणि अशात अंकितला आठवण आली त्याच्याबरोबर NSS मध्ये असणारी आणि समाजकार्याची आवड असणारी त्याची मैत्रीण प्रिया बाळसराफ हिची. मी 27 तारखेला रात्री 10 वाजता प्रियाला फोन केला, तू चालते का, पाणी फाउंडेशनचे ट्रेनिंग होणार आहे. प्रिया वर्धा शहरात राहणारी मुलगी होती, जिचा गावाशी कोणताही संबंध नव्हता, पण गावाला मदत होईल या उद्देशाने ती तयार झाली आणि गावासाठी प्रशिक्षण घेतलं. अंकित आणि प्रियाने या प्रशिक्षणात जलसंधारणाचं विज्ञान अतिशय मन लावून शिकलं. पण खरी लढाई पुढे होती. शहरातून गावात जाऊन 45 दिवस काम करायचं होतं, लोकांना एकत्र आणायचं होतं. पण प्रियाने हा निर्णय घेतला. अंकित आणि प्रियाने ग्रामसभा बोलवली. गावकऱ्यांना मीटिंग घेतली तर त्यांना बोर वाटायचं, काय ही मीटिंग दरवेळेस मीटिंग काय लावले आणि पाणी फाउंडेशनवाल्यांनी. मग त्या दोघांनी त्यांच्या NSSच्या अजून मित्रांना संपर्क साधला आणि त्यांची एक मीटिंग घेऊन त्यांच्या पुढे हा विषय मांडला आणि त्या 2 जणांची टीम आता 4 जणांची झाली. हर्षवर्धन व हिमांशू हे दोघे जण या कामाशी जोडले गेले. या टीमने आता गाणी, नाटक अशा माध्यमांचा वापर करून गावाला जागं करण्याचे प्रयत्न सुरू केले. आम्ही त्यांना सतत हॅमरिंग करायचो. पैसे आपण कमवतो आणि खर्च पण करतो. पाणी आपण खर्च करतो पण कमवासाठी काहीच करत नाही, तर त्याच्यासाठी पण आपल्याला काही करावं लागेल. पण तरीही हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. इथे फक्त काम करणारे आम्ही 4 लोक, 4 मधल्या एकही माणसांना गाव म्हणजे काय हे माहीत नव्हतं. सर्वात आधी आम्ही गेलो गावामध्ये, लोकांना सांगितलं की पाणी फाउंडेशन असं तसं हे ते. तर लोक आमच्यावर हसू लागले होते त्याच्यावर, की म्हणे चालले म्हणे 4 शंभळे पोरं आले म्हणे आणि गावाला सुधारण्यासाठी चालले म्हणे पुढे करायला. पण अशानेही खचून न जाता या चौघांनी श्रमदानाला सुरुवातच केली. प्रियाची दररोज वर्धा ते माळेगाव ये-जा सुरू झाली. सकाळी येत होती मी 6ला आणि 5 जायला रात्री 12 वाजत होते. अशातच अंकितच्या आईने एक प्रस्ताव ठेवला. रोजचं येणं जाणं त्याचं चालू राहील, मला ते बरं नाही वाटलं. म्हटलं का बा तुम्ही रोज येणं जाणं करता, तुम्हाला आराम पण काही भेटत नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही असं करा माळेगावातच राहा आणि इथंच मी लागतं तुमची अरेंजमेंट करून देतो, खाण्यापिण्याचं वगैरे, आपलं घर समजून तू राहा. एकीकडे इंजिनिअरिंगच्या अभ्यासाचा प्रश्न होता, तर दुसरीकडे गावाप्रती तिला वाटत असलेल्या जबाबदारीचा. या संदर्भात तिने तिच्या वडिलांना विचारलं. ती म्हणाली की काही चिंता करू नका, मी सर्व अभ्यास करून आणि हे सर्व काम करेल अशी माझी इच्छा आहे. आणि त्यानंतर मी तिला बाहेर पडण्यासाठी होकार दिला. प्रिया आणि तिच्या शहरी मित्रांनी 45 दिवसांसाठी माळेगावला आपलं घर बनवलं आणि कामाला सुरुवात केली.
या दरम्यान प्रियाने एक रांगोळी काढली की जी एका व्हॉट्सअप ग्रुपद्वारे मुख्यमंत्र्यांना पाहायला मिळाली. मुख्यमंत्र्यांनी प्रियाने काढलेल्या रांगोळीचं कौतुक थेट त्यांच्या ट्विटर अकाउंटवरनं केलं आणि या मुलांच्या मेहनतीला इथे एक नवीन वळण मिळालं. ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. डायरेक्ट आम्ही मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचलो होतो. ते आमच्यापाशी एक सबूत झालं की माळेगाव ठेक्यामध्ये पाणी फाउंडेशनचं काम खूप जोरात चालू आहे. मग तोच आम्ही तिथून पिकअप धरला आणि खूप जोरात काम चालू केलं. आता हळूहळू लोक श्रमदानाला येऊ लागली. जे पेरलं ते उगवू लागलं. कालपर्यंत या पोरांची थट्टा उडवणारं माळेगाव आज त्यांच्या खांद्याला खांदा लावून श्रमदान करतंय. दिवसभर श्रमदान करून ही मुलं रात्री त्यांच्या इंजिनिअरिंगचा अभ्यासही करतायत. या तरुण मंडळींच्या जिद्द आणि चिकाटीमुळे माळेगावचं चित्र हळूहळू बदलू लागलंय. प्रिया, अंकित, हर्षवर्धन, हिमांशू यांसारखी तडफदार तरुण मंडळी आणि असेच समाजातील इतर लोक जेव्हा या पाण्यासाठी एकत्र येतील तेव्हा दुष्काळ नावाच्या या राक्षसाला आपण सहज चारी मुंड्या चित करून टाकू. तर काय गंमत आहे बघा, या सगळ्यात काय काय होतंय. एअर कंडिशन घरात राहणारा शहरातला माणूस गावातल्या माणसाच्या, शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करायला आला. शासकीय कर्मचारी सुद्धा त्यांचा हुद्दा पद विसरून कामाला आले. शहरातला तरुण अभ्यास सांभाळून गावाकडे आला. हे सगळं का घडतंय? त्याला कारण आहे पाणी. हे पाणीच आपल्या सगळ्यांना एकत्र आणतंय. त्या पाण्याचा आदर राखूया, नाही तर एक दिवस हे पाणी आपल्या तोंडचं पाणी पळवल्याशिवाय राहणार नाही. घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुफान आलया. तर मग मला हे दाखवायचं आहे की माझी खडकी कुठं आहे आणि कशी आहे हे दाखवायचं आहे. भाई खरोखरच तुफान आलाय मंडळी. काय झालं या, एक छोटासा प्रॉब्लेम झाला या. आपल्या स्पर्धेत एक गाव आहे, त्या गावात काय झालंय की अचानक तिथलं श्रमदान थांबलंय. आणि ते का थांबलंय आणि त्याचं काय करायचं काही कळत नाही. पण ते का थांबलंय ते मला पाहायचंय. तर आपण लगेच पाहूया. इकडे नाही इकडे पहा. या बस या बस. हा 1 2 3 4 माईक टेस्टिंग. 1 2 3 4 माईक टेस्टिंग. गावकऱ्यांनी सगळे बसून घ्या, शांततेने बसून घ्या. तर आज या ठिकाणी आपण ताबडतोब ग्रामसभेला सुरुवात करणार आहोत. म्हणून मी प्रतिष्ठिता यांना विनंती करतो की त्यांनी ग्रामसभेत अध्यक्ष काय म्हणतो माननीय राहिला ना माननीय प्रतिष्ठिता यांना मी विनंती करतो की त्यांनी ग्रामसभेचा अध्यक्षस्थान या ठिकाणी स्वीकारावं. धन्यवाद. जोरदार टाळ्या. एक मिनिट अण्णा, मला काय वाटतं आपण तिघांनी जशी ग्रामसभा उरकून टाकणं मला काय पटत नाही भाऊ. नाही तात्या, आम्हाला पण पटत नाही ना. हे काय फार आवडीने करतो काय आम्ही, पण ते त्यांना कळायला नको का? श्रमदान अर्धवट सोडून गेले म्हणजे याला काय अर्थ आहे का? अरे पण का सोडून गेले, त्याच्या मागचं कारण काय ते शोधायला हवं ना. ते माहिती आहे ना आम्हाला. काय कारण आहे? भावकीतले नाहीत ना ते आपल्या, म्हणून दुसरं काय. नाही, मला हे मुळात नाही, हे भावकी प्रकरणच पटत नाही. तात्या आम्हाला पटते काय? मग काय तर आम्हाला पण नाही पटत आहे, पण ते सोडून गेलेत ना पटकन. अरे आमच्या मनात आलं तर आम्ही एका घंट्याभरात सोडू. 1 घंटा जास्त आहे. आपण ते शहानिशा करायला वेळ लागणार ना, तेवढा शहानिशा आपण केली पाहिजे ना. शहानिशा म्हणजे शहानिशा कोण म्हणते? कसली शहानिशा? नाही, कसली शहानिशा आम्हाला पण कळू द्या ना. हो, कसली शहानिशा आम्हाला पण कळलंच पाहिजे. 1 मिनिट, आमचं इथे जरा प्रायव्हेट बोलणं चालू होत. प्रायव्हेट म्हणजे ते तसलं नाही. अहो तसलं नाचलं आम्हाला काय माहित नाही का? ज्या आईला तुमचं काय प्रायव्हेट भावकी मध्ये गुलू आणि आम्ही काय इथं वारा घालायला आलो काय तुम्हाला? हा, हे फालतू गोष्टी काढून तुम्ही याच्यामध्ये पॉइंट नाही आहे काही. सांगतो, ग्रामसभेला सुरुवात झालेली आहे. सरपंचांनी अध्यक्षस्थान स्वीकारलेलं पण आहे. बस असं स्वीकारलेलं अनुमोदन दिलं. अनुमोदन कुठे? तात्याने दिलं ना. तात्या अनुमोदन दिलं तुम्ही? बरं दिलं अनुमोदन दिलं. पण मला एक सांगा गिरीशराव, तुम्ही हे श्रमदान अर्ध्यावर टाकून का गेला? आता कसं मी तात्या ते काही बोलत नाही, तुम्ही कशाला खाजून खरूज काढून राहिले? गेले ना, जाऊ दे ना. आपल्याला काय करायचं? या ठिकाणी ग्रामसभा आपण सुरू करणार आहे. ताबडतोब आपण ग्रामसभा सुरू केली पाहिजे. सभेचे उपाध्यक्ष काय तुमचं? तात्या तुम्ही विचारलंय ना म्हणून मी तुम्हाला सांगतो आता या ठिकाणी. अहो म्हणजे मी बोललो नसतो, मी सोडून दिलं होतं खरं तर, पण म्हणजे बोला ना. 33% तात्या बोला ना, तात्याला सांगा ना. काय बोलायचं नाही बाबा. आपण काही सांगून उपयोग आहे का?
नाही मी काऊन खराब करून घेऊ माझं तोंड आणि मी नाही बोलणार. आमचे हे पण म्हणते काय? की विषय सोडून दे, तेव्हापासून मी विषय सोडून दिला. झालं विषय सोडून दिला मग काय आता आज या ठिकाणी काय सोडून दिला म्हणजे असं हे कम्प्लीट म्हणजे सोडून नाही दिलं म्हणजे तात्या म्हणजे बोलण्याच्या हे आम्हाला म्हणजे सोडायचं म्हणजे थांबा, मी बोलायचं सांगतो, मी सांगतो. बोला सांगा. आम्ही श्रमदान केलं, ते टीव्ही वाले आलते, आमची मुलाखत काऊन घेतली नाही हो? मग आम्ही काही ते नुसतंच आहे वारा घालायला आलोय का फोटो आला ना फोटो आला ना आला फोटो हिचा हात धरून मी आतमध्ये घुसले तेव्हा आला आणि केवढे आणि मग मुलाखतीचं काय अरे मुलाखत नंतर होईल ना नेक्स्ट टाइम कधी नंतर कधी तू काय तुझं एवढं करतो तू तुझी मुलाखत घेणार आहे ते काय करतो काय तू गावात ते फटफटे घेऊन फिरतो त्याच्यात घासले टाकतो तुझ्या माझ्या बापाची गाडी आहे त्यात मी घासलेट टाकल नाही गोड तेल टाकल तुला काय घेणे तुझ्या घरी खायला येतो का अरे एक मिनिट एकदम असे एक मिनिट जरा गिरीश शांत राहा जरा शांत राहा. आपण इथे सगळे कशासाठी जमलोय त्याचा जरा विचार करा. तेच पॉइंट आहे मग तेच मी म्हणतो मी तुम्ही तुमच्याकडे बघून मी कम्प्लीटपणे गप्प बसायला गप्प बसतो पण आपण स्कॉर्पिओ काढतो घर्र करतो की लगेच जातो तिकडे आणि टोल पण देत नाही माझं नाव सांगतो तिथं हे बघ मग त्या टोलवर तुझं नाव सांगितलं ना डबल टोल घेतात ते. सांगतो ना गाडी पंक्चर झाली त्याची त्या टायरला लंगोटी नाहीये आणि मुलाखत माझी घ्यायला पाहिजे का समाधान करायचं नाही बाल भूमिकेतनं बाहेर पडा झालं वा गिरीश वा प्रतीक्षा सई अप्रतिम जबरदस्त स्किट झालेलं आहे वा. तर सत्यजित दादांची ही फरमाईश होती की अशा प्रकारचं जे श्रेयवादाचं भांडण असतं ते जरा सगळ्यांनी सादर करावं आणि यांना पहिल्यांदाच संधी मिळाली ना म्हणजे मेंटॉर होते ते अभिनय करायची संधी पहिल्यांदाच मिळाली सुटले सगळे मजा आली पण धमाल आली ना. काय सत्य काय सांगशील? गेल्या वर्षीच्या स्पर्धेत अनेक गावांमध्ये आम्हाला असा अनुभव आला की आपण एखादी स्टोरी केली किंवा वार्ताहर पोचला शोवरती एक गाव आलं त्यानंतर श्रमदान बंद पडायचं म्हणजे आम्हाला असं वाटायचं की नाही ऊर्जा वाढेल पण उलट व्हायचं आणि त्याचं कारण असं होतं की गावामध्ये वाद उभा राहायचा की अरे याचा फोटो आला माझा फोटो आला नाही त्याचा इंटरव्ह्यू दाखवला गेला माझा इंटरव्ह्यू घेतला पण दाखवला नाही आणि आपल्याला ठाऊक आहे की या अडचणी प्रॅक्टिकल असतात कारण आपल्याकडे वेळ मर्यादित असतो फक्त एका दोघांचा आपण दाखवू शकतो पण भावना ही असते की हे गावचं अचीवमेंट आहे न की एका विशिष्ट व्यक्तीचं अचीवमेंट आहे आणि त्यामुळे यंदाच्या स्पर्धेच्या वेळेला आपण आपल्या प्रशिक्षणाचाच हा भाग बनवला की हा आपण एक नाट्यप्रसंग द्यायचो आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की हा अभिनय करता करता गावकरी या प्रश्नाचं उत्तर सुद्धा सुचवत असत म्हणजे ते उत्तर असं असायचं की एक व्यक्ती गावातनं तात्या मामा असतील ते म्हणतात की हा काही मुद्दा नाही आहे की श्रेय कोणाला मिळेल मुद्दा हा असला पाहिजे की गावात पाणी येतं की नाही आणि जर गाव पाणीदार होणार असेल तर मग काय फरक पडतो या क्षुल्लक गोष्टींचा की कोणाचा फोटो आला आणि कोणाचा फोटो आला नाही आणि मला वाटतं या सर्व गावकऱ्यांनी आपल्या सर्वांसाठी विशेषतः शहरवासियांसाठी एक खूप मोठा धडा गिरवलेला आहे कारण हा प्रश्न काही फक्त गावापुरता मर्यादित नाही हा शहरांसाठी सुद्धा आहे आणि त्यामुळे आपल्या स्पर्धेतली गावं मी अभिमानाने सांगू शकतो की त्यांच्यामध्ये श्रेयवाद खूपच कमी झालेला आहे आणि गाव एकत्र येत आहे झालं गेलं तर विसरून जायचं गावाचा विकास करायचं या भावनेने ते काम करतात. तर आपण हेच बघतो की काम खरं तर खडतर आहे काहीसं नाजूक आहे म्हणजे काही वेळेला अत्यंत अवघड परिस्थिती येऊन उभी राहते संकट येऊन उभी राहतात आव्हानं असतात पण त्यातून मार्ग मात्र काढावाच लागतो. तर अशीच एक आव्हानात्मक स्टोरी आता आपण पाहूया. विदर्भातील कळंब तालुक्यातील खडकी गाव मुख्यतः आदिवासी लोकांची वस्ती. या वस्तीत राहणाऱ्या आणि BAच्या फायनल इयरला असणाऱ्या नैना चिंचेवर आई नसल्या कारणानं घरची संपूर्ण जबाबदारी आहे. घरातली सर्व कामं तत्परतेने करण्यासोबतच नैना आपल्या लहान भावाचा अभ्यास सुद्धा आवडीने घेते. अशा होतकरू नैनाला सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमुळे स्वतःच्या गावाला दुष्काळमुक्त करण्याची एक संधी मिळाली.
जेव्हा मग ट्रेनिंगला गेले 3 लोक इथले, ते सांगत होते का नाही ना आम्ही इथे तिथं असं पाहिलं, त्या गावात म्हणजे पाण्याची इतकी टंचाई असून ते गाव एवढं सक्षम झालं की पूर्ण पाणीदार दिसते ते गाव. तर मग आपलं गाव का नाही होणार बा? आम्ही जे क्लिप्स वगैरे होते माझ्याकडं मी त्याला दाखवल्या. मग म्हटलं हे कसे काम करताय, जर ह्या पद्धतीने जर आपण काम केलं तर नक्कीच आपल्याला यश भेटेल. ते म्हणे आपल्याला अशा कामापासून सुरुवात करायची, पण कामाला सुरुवात कोणीच करत नव्हतं. मग मला वाटलं की नाही, आपण जर सुरुवात केली तर सर्वच लोक सुरुवात करतील. पण अशातच दुर्दैवाने तिच्या वडिलांचा अपघात झाला. पण त्यानेही नैना मागे हटली नाही. वडिलांच्या ड्रेसिंगची स्वतः जबाबदारी घेऊन तिने त्यांना हॉस्पिटलमधून घरी आणलं आणि त्यांची सेवा करता करता लगेचच दुसरीकडे पाण्याच्या कामाला सुरुवात केली. ताईने घेतलेल्या या पुढाकारात लहान भाऊ प्रथमेश याने अगदी हट्ट करून सोबत केली. कामाची सुरुवात करायची आहे, पण कशापासून करायची हे आम्ही म्हणजे ठरवलीच नव्हतं. मग माझ्या मनामध्ये वाटलं की नाही, आपण स्वच्छ खड्ड्याला सुरुवात करावी. तिला पाहता अशी एक गंमत झाली, म्हणजे जो कोणी तिथं पाहुणे यायचा त्याला वाटायचं जर ही पोरगी एकटी करत असेल तर आपण का नाही करायचं बा. तर अशा प्रकारे म्हणजे पूर्ण असे शोधखड्डे म्हणजे टोटल कंप्लीट झाले आतापर्यंत, म्हणजे तिच्यामुळे नैनामुळे. शोषखड्ड्यांवर न थांबता आता नैनाने इतर पाणलोट उपचारही गावात तयार व्हावेत यासाठी गावकऱ्यांना श्रमदानासाठी प्रोत्साहित करायला सुरुवात केली. खडकी गावात जलसंधारणाची चळवळ जोर धरू लागली आहे. नैनाचा लहानगा भाऊ सुद्धा आपल्या ताईसोबत त्याला जमेल तसं श्रमदानात हातभार लावतोय. नैनाची मैत्रीण लक्ष्मी हिने तिच्या लग्नाआधी तिच्या नवरदेवासोबत श्रमदान केलं आणि मग बोहल्यावर चढली. नैनानं आपल्या गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जिद्द आणि तडफ दाखवली. पूर्ण गाव म्हणजे असं पाणीदार झालं पाहिजे असं वाटतं मला, कारण आता एवढा जेव्हा दुष्काळ आहे हा कधीच नाही राहा. म्हणजे आमची जी चळवळ आहे ते दुष्काळाला मात करण्याची आहे. नैनाची गोष्ट जेव्हा आमिर आणि किरणला कळली त्यांना राहवलं नाही आणि ते पोहोचले नैनाला भेटायला. हॅलो नैना, नमस्कार. हॅलो, नमस्कार. तुझं नाव काय? प्रथमेश. इकडे ये. नाईस कॅप प्रथमेश. बसा. प्रथमेश, तुमचं गावाचं नाव काय आहे? खडकी. आम्हाला खूप आनंद वाटला की आम्ही ऐकलं की तुमचं गाव खूप मोठं काम करत आहे. कसं सुरू झालं हे सगळं? सर, आमच्या इथले लोक ट्रेनिंगला गेले गव्हाणकुंडला. ते ट्रेनिंगवरून आल्यानंतर गावामध्ये त्यांनी सांगायचा प्रयत्न केला, पण कोणी ऐकतच नव्हतं. तेव्हा मग मला सांगितलं की आपल्याला असं असं करायचं आहे, त्या गावाची अशी अशी कंडिशन आहे. तर आम्ही मीटिंग बसवली. तर मीटिंगमध्ये फक्त आम्ही 5 लोक होतो. सर्वजण विचारच करत होते की 5 लोकांनी कसं काय करायचं, गावाला एकत्र कसं आहे. 5च लोक आहेत. हा. तर मग मी कोणाला न विचारता सुरुवात केली सुसखड्डीची. तुमचं घराचे किती दिवस लागली? एकाच दिवशी झाला. ओ वाव. मग मी बघायला सगळ्यांनी आलं का? हो, सर्वच येऊन बघून जात होते. ही काय करणार, हिच्याकडून काय होणार, ही करूच शकत नाही असे म्हणत होते, पण मी करून दाखवलं. नंतर मग आता आम्ही कामाला सुरुवात केली. मग आपल्या गावातली एक मुलगी काम करू शकते तर आपण का करू शकत नाही, म्हणून माझ्या मागे मग 5 मुली तयार झाल्या. मग सतीश सोबत 5 मुलं तयार झाले. अशी आमची 10 जणांची टीम झाली. मग मुलं करू शकते तर आपण काही नाही करणार. महिला, त्या महिला पण सुद्धा आमच्या सोबत यायला लागल्या. मग महिला जाते तर पुरुषांना काय होते, मग आता पुरुष आहे. सर्व आता एकत्रीकरण झालं आमचं आणि आता आम्ही एकत्रपणे काम करत आहे. तुमच्या गावासाठी काय स्वप्न आहे? काय माझं आजूबाजूचे जे खेडे आहे त्यांना जर का सांगितलं का मी खडकी या गावची मुलगी आहे तर ते म्हणतात खडकी कुठं आहेत, हा सर्वात पहिला प्रश्न मला करतात. तर मग मला हे दाखवायचं आहे की माझी खडकी कुठं आहे आणि कशी आहे हे दाखवायचं आहे. वा, खूप छान. काय बोलतो, तुम्ही जिंकणार वॉटर कप? सरांना नाराज दे ना, सांगून दे ना दुष्काळाबद्दल. हो, चला येते सांगून टाक. अन्न गोगोळे, नाळ गोगोळे, दुष्काळ 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 दुष्काळ. वाह वाह वाह, भाई. एक दिवस शूट केलं आणि दुसऱ्या दिवशी परत रात्रीची शिफ्ट लागली किंवा की आपल्याला असं 4 लोकांना सांगायला खूप बरं वाटतं की काल ना मी रात्रभर शूट केलं, आज पण शूट करते, उद्या पण शूट, आणि त्याच्यात खूप धन्यता वाटते. कसली धन्यता, आपण किती क्षुल्लक आहोत हे ह्या एबी वरून मला आता समजतंय. आपण खडकी गावासाठी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजेत आणि तिची
खात्री पटवून दिली पाहिजे की तुझं गाव हे सगळ्यांना माहित झालंय आता आणि कायम सगळ्यांच्या लक्षात राहील. जे कोणी श्रमदान करणार त्यांच्या नावाचा लकी ड्रॉ काढण्यात येईल आणि जिंकणाऱ्याला दिलखुश करणारी बक्षीसही देण्यात येतील. क्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहत आहात तुफान आलया. तुफान आलया. तर खडतर प्रवास, नाजूक परिस्थिती या गोष्टी आहेतच, पण त्या पलीकडे काही लोक काही अजब गजब गोष्टी करतायत. त्या गोष्टी, त्या गमती काय आहेत ते आपण बघूया. गंमत. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्रातील गावागावांमध्ये श्रमदानाची चळवळ चांगलीच बहरते. श्रमदानासाठी अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी यापैकी काही गावांनी एक भन्नाट युक्ती काढली. जे कोणी श्रमदान करणार त्यांच्या नावाचा लकी ड्रॉ काढण्यात येईल आणि जिंकणाऱ्याला दिलखुश करणारी बक्षीसही देण्यात येतील. याचा परिणाम दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या श्रमकऱ्यांची संख्या पाहून कळतोच आहे. पहिल्या दिवशी 250 ते 250 लोक होते. त्यात महिलांची संख्या खूप जास्त होते आणि ते बक्षीस पूर्ण गावभर लक्षात आलं की हे कामासाठी अमुक अमुक बक्षीस अमुक अमुक व्यक्तीला लागलेला आहे. तो 550 लोक दुसऱ्या दिवशी झाले. तिसऱ्या दिवशी ते 600कडे लोक गेले. असे बघता बघता 800पर्यंत लोक गेले. आणि गंमत म्हणजे स्वतःकडून बक्षीस देण्यासाठी सुद्धा लोक पुढे येत आहेत. आजचे जे बक्षीस दिलेले नारायण माने म्हणून आहेत, कामगार आहेत, ते इतर ठिकाणी ते कामाला सुद्धा जातात. त्यांनी 5000 रुपयाच्या साड्या घेऊन आज जवळजवळ 5 महिलांना साड्या, मला वाटतं 10 महिलांना काहीतरी साड्या दिल्यात आज. आणि वैयक्तिक मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यातून जे लोक 45 दिवस कम्प्लिटली श्रमदानास येतील त्यांना मी 15,000 रुपये किमतीचं फ्री बक्षीस देणार आहे लकी ड्रॉ पद्धतीने. वरकरणी पाहता ही लकी ड्रॉची आयडिया थोडी मजा मस्तीवाली वाटत असली तरी या मागची गावकऱ्यांची मूळ भावना खूपच उदात्त आहे. माझी एवढीच तळमळ आहे, जे आम्हाला लहानपणात मिळालं ते आमच्या मुलांना, येणाऱ्या भावी पिढीला त्या पद्धतीने मासे कुठं असतात, कशा पद्धतीने धरतात, मोहोळ कसं काढलं जातं, चिंचा कशा खाल्ल्या जातात, हे त्यांना बघायला मिळावं एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. लकी ड्रॉचे विजेते घरी एखादा कुकर किंवा मिक्सर घेऊन जातीलच, पण यंदाच्या पावसानंतर स्पर्धेत सहभागी गावं मुबलक पाणी घेऊन जाणार एवढं निश्चित. मस्त आहे. एक मला गंमतशीर गोष्ट अशी वाटते की म्हणजे पाणी अडवण्याचा, पाणी शोधण्याचा, पाणी पुन्हा पुनर्स्थापित करण्याचा हा प्रयत्न आहेच आहे, पण त्याच्यामध्ये एक लकी ड्रॉ आपल्या सगळ्यांना लागणार आहे. तो म्हणजे असा की निसर्गाचं पुनर्स्थापन. म्हणजे ते म्हणले ना आपण की मुलांना कळेल की बाबा पोहायचं काय, मासे कसे पकडायचे, म्हणजे एका परीने हरवत चाललेला निसर्ग पुनर्स्थापित करणं, माणसामधली ऊर्जा अनलॉक करून त्याच्यामधनं काहीतरी नवं घडवून दाखवणं, असे अनेक जे इतर लकी ड्रॉ आपल्याला या चळवळीच्या निमित्ताने मिळत आहेत ते अमेझिंग आहेत. बरं, आता मला एक गाणं म्हणावं असं वाटतंय. अरे वा. मला असं काय चुकलं का आमचं? नाही तसं नाही. आई चुकलं असेल सांग तसं. अरे एवढं नाही, मी बेसूर. 2 मुस्कटात मारावं तर. सायोनारा सायोनारा. जपानचं गाणं आहे ना ते. सायोनारा. मी तुम्हाला सगळ्यांना जपानला घेऊन जाणार आहे आत्ता. चला जपानला. हे बघ डायरेक्ट तिथे आहे जपान. लावर जपान. सध्या विदर्भातील बार्शी टाकळी तालुक्यातील कान्हेरी गाव थेट जपानमध्ये गाजत आहे. कोणामुळे? मूळचे कन्हेरी गावचे पण आता जपानमध्ये स्थित मोहन भटकर यांच्यामुळे. मोहन भटकर व त्यांचे 2 बंधू गोपाल आणि संदीप यांनी आपल्या गावचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्याचा विडा उचललाय. भटकरांच्या मातोश्रींनी पाणी फाउंडेशनचं प्रशिक्षण घेतलंय आणि आता संपूर्ण परिवारानं स्वतःला या पाण्याच्या कामामध्ये झोकून दिलंय. बॅटल अगेन्स्ट ड्राऊट या कान्हेरी गावच्या फेसबुक पेजद्वारे ते जलसंधारणाची चळवळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. तिथे जपानमध्ये मोहन भटकर यांनी तर कमालच केली. आपल्या सर्व जपानी आणि भारतीय सहकाऱ्यांना तसंच मित्रांना एकत्र करून त्यांना वॉटर कप स्पर्धेविषयी प्रेझेंटेशन दिलं. कॉम्पिटिशन बिटवीन डिफरंट विलेजेस टू डू द मॅक्सिमम वॉटर कंझर्वेशन. हे प्रेझेंटेशन इतकं प्रभावी होतं की त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून आणि टोकियो मराठी मंडळाकडून एकूण मिळून तब्बल 5 लाख येन इतका निधी कान्हेरी गावातल्या जलसंधारणाच्या कामासाठी मिळाला. आणि फाउंडेशन
पाणी फाउंडेशन जलसंधारणाच्या कामासाठी खूप कष्ट घेत आहे. मला आशा आहे की 2017च्या वॉटर कप मध्ये कान्हेरीची लोक खूप छान काम करतील. कान्हेरीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. पाणी फाउंडेशन सरकारच्या सोबतीनं जलसंधारणाचं खूप महत्त्वपूर्ण काम करत आहे. या चळवळीत कान्हेरी आणि इतर गावांना आमचा पाठिंबा. तिथली परिस्थिती नक्कीच खूप कठीण असेल, पण इथून जपानमधून आम्हाला जेवढं जमेल तेवढी मदत करायला आवडेल. कान्हेरीला खूप खूप शुभेच्छा. वॉटर कप स्पर्धा आणि कान्हेरी गाव भटकरांच्या जपानी मित्रांमध्ये इतके लोकप्रिय झाले आहेत की त्यांनी हा खास संदेश पाठवलाय. वा वा. तर अशाच काही गोष्टी आपण पाहत राहणार आहोत, पाणी अडवण्याच्या आणि जिरवण्याच्या. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा झेकचिंगू फुंकावा, म्हणजे जपानी भाषेत तुफान आलाया. आमची लोकसंख्या आहे 4000, आमचे बोरवेल्स आहेत 6000. सगळं पाणी आता संपलंय. इन्होंने एक हाइड्रोमार्कर बनाया जो 200 रुपए का मिलता है, मतलब उनको 200 रुपए में पड़ा. इसका इस्तेमाल करके ये अपना काम होश से भी कर रहे हैं और जोश से भी कर रहे हैं. मंडळी, आपण सगळे मोबाईल वापरतो बरं का. तो कसा वापरायचा हे तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. पण समजा तुम्ही मोबाईल घेतला सकाळी, हा चार्जिंग काढलं, घेतला, दिवसभर वापरलात आणि पुन्हा चार्जच केला नाही तर काय होईल? किंवा प्रीपेड असेल, बॅलन्स संपला आणि तुम्ही पुन्हा बॅलन्स भरलाच नाही तर काय होईल? बॅलन्स संपल्यानंतर काय होतं बघायचंय? हो, बघा. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील यलमर मंगेवाडी गाव. गावात पाण्याची स्थिती जेमतेमच होती आणि अशातच पाण्याची वाढती गरज लक्षात घेता काही वर्षांपूर्वी गावाने बोरवेल खणण्याचा सपाटाच लावला. बोरवेल्स जास्त झाले, बोरवेल्स मध्ये रेस लागत गेली. आमची लोकसंख्या आहे 4000, आमचे बोरवेल्स आहेत 6000. 4000 लोक आणि 6000 बोरवेल्स. जे व्हायचं होतं तेच झालं. बोरवेल्स 1200-1300 फुटापर्यंत गेले. सगळं पाणी आता संपलंय. आता सगळे बोरवेल्स बंद आहेत. अजिबात पाणी नाही. टँकरनं पाणी आणून बागेला पाणी देतात. एक घागर घेऊन एक मैल जायला. गावाला आज पंढरपूरवरनं टँकर्सच्या टँकर्स पाणी आणावं लागतंय. आमच्या गावामध्ये 100 ते 200 टँकर चालू आहेत पाण्यासाठी. प्रत्येक टँकरला 1500 ते 2000 रुपये खर्च येतो. हे आता किती 4 महिने चालू आहे. 4 महिन्याचे किती झाले पैसे? इन्कमिंग जितकं इन्कम आहे तेवढं आउटगोईंग झाले आता पाण्यामुळं. एकेकाळी भरघोस उत्पन्न देणारं डाळिंब आता शेतकऱ्यांना कर्जबाजारी करू लागलं. गेल्या वर्षी अशी बाग आली पाण्याने गेली. आता गेल्या वर्षी 2-4 लाखाला गेलो मातीत, यंदा 2-4 लाख गेलं. 7-8 लाख रुपये आहेत अंगावर. दिवसेंदिवस संकट वाढत असतानाच मंगेवाडीला आशेचा किरण दिसला. गावात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घोषित झाली आणि गावानं काट टाकली. मंगेवाडीच्या गावकऱ्यांनी पाणी फाउंडेशनचं 4 दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण केलं. पूर्ण त्यांनी माहिती दिली, कसं पाणी थांबवायचं, पाणी कसं जिरवायचं, त्यांनी पूर्ण आम्हाला सगळं त्यांच्या ह्याच्यात परिपूर्ण आम्हाला त्याची सगळी पूर्ण माहिती दिली. प्रशिक्षणाने प्रभावित होऊन मंगेवाडी गावाने गावात श्रमदानाची चळवळ सुरू केली. पाण्याच्या समस्येचा खरा उपाय आता गावाला कळलेला. त्यामुळे सर्व गाव एकत्र आलं आणि गावात LBS, CCT, लहान माती बांध असे जलसंधारणाचे उपचार होऊ लागले. लोकच प्रशिक्षित झाल्यामुळं लोकांना स्वतःची चळवळ आहे असं वाटतंय आणि त्यामुळं हे अधिक गतीनं काम होतंय. श्रमाची, पाण्याची किंमत कळू लागली. स्वतः आम्ही करतोय, आम्ही पाणी अडवतोय. ज्यावेळेस आपण स्वतः करतो त्यावेळेस त्याची किंमत खूप मोठी कळते. बोरवेल खणून खणून गावाने जे गमावलं ते परत मिळवण्यासाठी आता गावाने जोर लावलाय. आमचं काम 11 दिवसात जे झालं असं जर आम्ही कंटिन्यू चालू ठेवलं तर आम्हाला बोरवेलची गरज पडणार नाही. काम पूर्ण कधी होईल आणि पाऊस कधी पडेल आणि आम्ही त्या जागेवर पाणी कसं थांबतंय ह्या डोळ्यानं कवा बघायला मिळेल त्याची आम्हाला आता खूप आशा लागली. चातक पक्ष स्वतःच्या समस्येचं अचूक निदान ओळखून मंगेवाडीचे गावकरी एकत्र येऊन जो घाम गाळतायत ते पाहताही खात्री आहे की यंदाचा पाऊस झाल्यानंतर त्यांची गावात पाणी पाहण्याची इच्छा नक्की पूर्ण होणार.
ही स्थिती काही फक्त आता पश्चिम महाराष्ट्राच्या याच्यातला भाग नाही, हे मराठवाड्यात पण असं आहे, विदर्भात पण सगळीकडे असं आहे. सगळीकडे. तो उपसा जेवढा केलाय खतरनाक पद्धतीनं, आता ते सगळ्यांच्या कळलंय. म्हणजे नाही, आणि मला हे सगळं- ज्याची जळते त्याला कळते. कुठल्याही गोष्टीसाठी प्रचंड कष्ट गरजेचे असतात आणि मग ते दादा म्हणतात ना आम्ही आता स्वतः करतो, त्याच्यावरचा जोर बघितला मी तर तो इतका चांगला जोर आहे. आम्ही हे स्वतः करतोय आणि आता इथे पाणी आणणार, तर कष्ट जे आहेत ते कष्ट केल्यानंतर पाणी येणार आहे याची खात्री, आणि हे कष्टाचं पाणी असणार आहे, त्यामुळे नक्की त्यांना त्याची किंमत कळेल. पुन्हा असा उपसा करणार नाही. आणि मला असं वाटतं की निसर्गाला असं तुम्ही गृहीत धरू नका. ज्या पद्धतीने ते बोरवेल आणि हे खणले तर ते झालं तर काय होऊ शकतं गृहीत धरलं तर, आणि तेच त्याच्याशी मैत्री करून तुम्ही पुढे जायचा प्रयत्न केला तर काय होतं याचं ते चित्र आहे. दुष्काळ हा एक रोग आहे आणि रोग झाल्यानंतर त्याच्यावर उपाय योजना शोधणं यापेक्षा रोग होण्याआधीच त्याला प्रतिबंधात्मक कारवाई त्याच्यावर करणं हे जास्त गरजेचं आहे. त्यामुळे दुष्काळाशी 2 हात गावातली लोक करतात. शहरातल्या लोकांना सुद्धा विनंती आहे कळकळीची, पाणी वाचवणं म्हणजेच पाणी वाढवणं हे सुद्धा आहे. कुठे जाऊ नका, घेऊया एक छोटीशी विश्रांती, पाहत राहा तुफान आलया. उत्तर सोलापूरमधल्या भागाईवाडी गावातल्या एका तरुणाने युक्ती लढवून बाजारभावाच्या 10% रकमेत हायड्रोमार्कर बनवला. हा कर्ले जुगाड हायड्रोमार्कर बघायला पोहोचले आमिर आणि किरण. तर मंडळी जोरात काम सुरू आहे, ठिकठिकाणी काम सुरू आहेत. आबालवृद्ध येऊन काम करतात, ठिकठिकाणचे लोक एकत्र येऊन काम करतात. एक्सक्यूज मी एक्सक्यूज्ड. काय जितू, म्हणजे मी जरा तुला डिस्टर्ब केलं. काय झालं? कारण काय माहिती का, आपण खूप छान काम करतोय ते सगळं आहे, पण त्याबरोबर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कामाची क्वालिटी, दर्जा ज्याला म्हणतात ना मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, ते पण नीट जपून ठेवलं पाहिजे. कारण क्वालिटी महत्वाची, अलग लक्षात. त्यासाठी मग आणि क्वालिटी कशी मेंटेन राहील तर त्यासाठी काम कसं करायचं ते पण समजून घेतलं पाहिजे. हे सांगण्यासाठी मी तुम्हाला एक फिल्म दाखवणार आहे, प्लीज बघा. हायड्रोमार्कर पाणलोटाचं काम करताना लागणारं एक अतिशय महत्त्वाचं उपकरण. तंत्रशुद्ध काम करण्यासाठी हा हायड्रोमार्कर सैनिकासारखा उभा राहतो आणि कामाला गुणवत्ता प्राप्त करून देतो. जमिनीचा उतार मोजायचा असो, समपातळी रेषा आखायची असो, उभं अंतर, आडवं अंतर यासारख्या गोष्टी हव्या असतील तेव्हा खूपच सहज पद्धतीनं आरामात हे हायड्रोमार्कर या गोष्टी आपल्याला मिळवून देतं. पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणात हायड्रोमार्करचा वापर तर शिकवला जातोच, पण पाणी फाउंडेशनच्या वेबसाईट आणि ॲपवर याचा वापर कशा पद्धतीनं केला जातो या संदर्भात फिल्म्स आहेत. आणि शिवाय हा हायड्रोमार्कर घरच्या घरी कसा बनवता येऊ शकतो यावर सुद्धा फिल्म आहे. पण उत्तर सोलापूरमधल्या भागाईवाडी गावातल्या एका तरुणाने अशी युक्ती लढवली की बाजारात लागणाऱ्या भावाच्या 10% रकमेत हा हायड्रोमार्कर तयार झाला. कसं केलं त्यांनी हे? फिल्म्स बघून त्यांनी हायड्रोमार्कर बनवण्याचा सिद्धांत समजून घेतला आणि मग त्यांच्याकडे उपलब्ध साहित्यांचा वापर करून त्यांनी हे हायड्रोमार्कर बनवलं. 2 लाकडी पट्ट्या घेतल्या, मग टेलर टेप आणून या लाकडी पट्ट्यांवर चिकटवली. त्यानंतर दोन्ही पट्ट्यांवरती हा असा पाईप क्लिपांच्या सहाय्याने लावून घेतला आणि मग वरती टोकाकडे या काळ्या चिकट पट्ट्यांनी तो पाईप फिक्स करून टाकला आणि हायड्रोमार्कर तयारही झाला. पैसे कमी लागले असले तरी काम मात्र तंत्रशुद्ध झालं. अशा या कर्ले जुगाड प्रवृत्तीने बनवलेल्या हायड्रोमार्करला पाहण्यासाठी पोहोचले आमिर खान आणि किरण राव. जी, तो इस वक्त हम लोग भागाईवाड़े गांव की टीम के साथ हैं और ये गांव के जो यंगस्टर हैं, आपका नाम क्या है? उमाकांत पाटिल. उन्होंने ये हाइड्रोमार्कर बनाया. देखिए, हाइड्रोमार्कर का बहुत इम्पोर्टेंट इस्तेमाल है पानलोट के काम में. तो अगर आप सिर्फ जोश से काम करेंगे, अंदाजे से काम करेंगे तो हो सकता है आपका काम सही ना हो. उसके लिए हाइड्रोमार्कर बहुत ज़रूरी होता है ताकि आप लेवल चेक कर सकें, ज़मीन की लेवल कहाँ लेवल है. इन्होंने एक हाइड्रोमार्कर बनाया जो 200 रुपए का मिलता है, मतलब उनको 200 रुपए में पड़ा बनाने के लिए, और इसका इस्तेमाल करके ये अपना काम होश से भी कर रहे हैं और जोश से भी कर रहे हैं. शास्त्रशुद्ध शिक्षण फार महत्वाचं आहे, कारण शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन ज्यांनी श्रमदान केलं त्यांना लगेच त्याचं फळ सुद्धा मिळालेलं आहे. म्हणजे काय तर पश्चिम महाराष्ट्रात घोटी बुद्रुक इथल्या गावाचं मी तुम्हाला एक चित्र दाखवतो, जे सांगली जिल्ह्यात आहे. इथे वळवाचा पाऊस झाला आणि त्यानंतर
पाणी अजिबात वाहून गेलं नाही. आता ही जी चित्र दिसतात ती फक्त घोटी बुद्रुक या गावाचीच नाही, तर अनेक गावांमध्ये जिथे जिथे वळवाचा पाऊस झाला तिथे तिथे पाणी वाहून न जाता ते तिथेच त्या जमिनीत मुरलंय. मला इतका आनंद झाला की 15 मिनिटाच्या पावसाने काय होणार आहे त्याची एक झलक आपल्याला मिळाली होय. आणि ती झलक सगळ्यांनी बघून आनंदी व्हावं, कारण तुम्ही एवढं काम केलंय. सो पूर्ण पाऊस जेव्हा पडेल तेव्हा काय होईल. तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. तर मंडळी आपण पाहतोय खूप अडचणी आहेत. होय, खूप अडचणी आहेत, पण त्यावर मात करताना लोक दिसत आहेत. लोक एकत्र येत आहेत, अजब गजब गोष्टी करत, धमाल करत श्रमदान करताना दिसत आहेत. आता तर तुम्ही सगळे जलसंधारणाची शास्त्रशुद्ध ओळख करून घेताय. पश्चिम महाराष्ट्रात वळवाचा पाऊस झाला आणि इतरही भागात हेच चित्र पाहायला मिळेल. आता मातीचा सुगंध येणार, दरवळत राहणार आणि पेरते व्हा अशी साद नभात दुमदुमणार. त्या पेरत्या पक्षाच्या सादेला आपण प्रतिसाद देऊया, दुष्काळाला लांब लांब पळवूया आणि तुफान आणूया. भेटूया पुढल्या आठवड्यात याच ठिकाणी, याच वेळी, याच दिवशी. माझ्या सहकाऱ्यांसोबत पाहायला विसरू नका, तुफान आलया.